नमस्कार. रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर ज्या घरामध्ये देवाचे नाव घेतले जाते, त्या घरामध्ये काय होईल? संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्या घरातील स्त्री-पुरुषांनी आवर्जून बघायचेच आहे. जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा मनातले विचार थांबण्यासाठी, सर्व प्रकारचे ताण-तणाव कमी होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी जर यामध्ये उपयुक्त माहिती मिळाली, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचे, कुलदैवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. दररोज प्रत्येक व्यक्ती झोपण्यापूर्वी काही ना काही विचार करत असतो. तर कधीकधी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार देखील असंख्य येत असतात आणि त्यामुळे तुमचा अर्थातच दुसरा दिवसही आणि पुढचे अनेक दिवसही वाईटच परिणाम तुम्हाला जाणवायला लागत असतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी तर सर्वप्रथम तुम्हाला सकारात्मक विचारच करायचे आहेत. दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींचे मनोमन तुम्हाला विचार करून उद्याच्या दिवशी अजून कसे चांगले काही करण्यात येईल याचा विचार करायचा आहे. हे तर अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु तुम्ही जर देवाचे नाव जर झोपण्यापूर्वी घेतले तर काय होईल? कधी-कधी आपल्याला झोप देखील येत नाही, निद्रानाश झाल्यासारखे देखील होत असते. तर निद्रानाशाचा त्रास देखील दूर करण्यासाठी, भीती किंवा वाईट स्वप्ने पडत असतील तर ते देखील पडू नये यासाठी, मनातील विचार आणि मानसिक थकवा दूर होण्यासाठी देखील अनेक मंत्र आपल्या या हिंदू धर्मामध्ये आहेत आणि त्याला विशेष महत्त्व देखील आहे आणि अत्यंत प्रभावी देखील आहेत. तर दिवसात घडलेल्या चुकांसाठी देवांना माफी मागणे, करचरणम कृतं वा हा मंत्र म्हणून मन हलके करणे, हे देखील अत्यंत महत्त्वाचे आणि खूप महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे तुम्ही हे करायचेच आहे. इतर प्रभावी मंत्र देखील खूप महत्त्वाचे आहेत, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जाही दूर होते आणि देवांचे संरक्षण आपल्याला लाभत असते. तर अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेही अगदी कमी वेळेत. कारण जास्त वेळ न वाया घालवता जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मंत्रजप म्हणजे काय? पवित्र मंत्राचे ध्यानपूर्वक पुनरावृत्ती करणे म्हणजेच मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारे. त्यासोबतच उच्चार आणि योग्य माळ जप आणि पवित्रतेने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओम नमः शिवाय, गायत्री मंत्र किंवा स्वामी समर्थांचा जप अधिक प्रचलित देखील आहेत. तर हे देखील तुम्हाला मानसिक शांततेसाठी प्रभावी ठरणार आहेत. नवीन दिवसाची आनंदाने, सकारात्मकतेने सुरुवात करण्यासाठी रात्री तुम्ही हे काम केलेच पाहिजे. दिवसभर झालेल्या कामाच्या ताणतणावामुळे रात्री आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार हे येत असतात. जेव्हा आपण रात्री निद्रा अवस्थेत येत असतो, तेव्हा आपले अंतर्मन सर्वात जास्त सक्रिय असते आणि झोपण्यापूर्वी जर तुम्ही देवाचे नाव घेतले तर तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते. ज्यांना घरामध्ये सतत भीती वाटते किंवा नकारात्मक विचार हे मनामध्ये येत असतील, त्यांच्यासाठी नामस्मरण करणे हे एक संरक्षण कवच प्रमाणेच असते. तुम्हाला रात्री शांत झोप यावी यासाठी आणि निद्रानाशाचा त्रास दूर करण्यासाठी या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा मंत्र शक्य झाले तर आवर्जून रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे. भीती किंवा वाईट स्वप्ने पडत असतील तर ओम हं हनुमंते नमः, ओम हं हनुमंते नमः हा मंत्र जप करायचा आहे. यामुळे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर मनातील विचार थांबवण्यासाठी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम अच्युताय नमः, ओम अनंताय नमः, ओम गोविंदाय नमः असे म्हणणे देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्यासोबतच सर्व प्रकारचा ताण कमी होण्यासाठी ओम शांती 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 हा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता. दिवसातून घडलेल्या चुकांसाठी देवाकडे माफी मागण्यासाठी करचरण कृतं वा हा श्लोक देखील म्हटला जातो. ओम सदा भवानी हा मंत्र म्हणल्याने सर्व 5 देवतांचे संरक्षण आपल्याला लाभत असते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. झोपण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून शांत ठिकाणी बसून किंवा तुम्ही झोपून देखील हा मंत्र जप करू शकता. हे मंत्र तुम्ही 11, 21 किंवा 108 वेळेला करू शकता. श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुमचे कुलदेवतांचा जो मंत्र आहे तो मंत्र देखील तुम्ही म्हणल्याने तुम्हाला सकारात्मक परिणाम बघायला नक्की मिळतील. नामस्मरण म्हणजे काय? तर श्रद्धेने, भक्तिभावाने आणि एकाग्रतेने देवी देवतांचे नामस्मरण करणे याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी या वातावरणामध्ये निर्माण होत असतात. तुम्ही नामस्मरण मनातल्या मनात देखील करू शकता किंवा मोठ्याने देखील करू शकता. ओम नमः शिवाय, विठ्ठल विठ्ठल
किंवा ओम गणपती नमः, श्री गणेशाय नमः, श्री महालक्ष्मी नमः असे अनेक मंत्र आहेत जे खूप प्रभावी आहेत. आपल्या संत परंपरेमध्ये नामस्मरणाला खूप विशेष महत्त्वाचे मानले गेलेले आहे. ध्यानधारणा करणे, नामस्मरण करणे अत्यंत पवित्र आणि फायदेशीर गोष्ट आहे. रात्री झोपताना देवाच्या नावाचा जप केल्याने आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे लाभ होतात. दिवसभर काम करून थकल्यानंतर लोक रात्री झोपी जातात. दिवसभराच्या व्यस्त दिनचर्येमुळे आपण देवाचे नाव घेतलेले नसते. त्यामुळे रात्री झोपी जाण्यापूर्वी देवाचे नाव घेतलेच पाहिजे. पण रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती ह्या जास्त प्रबळ झालेल्या असतात. अशात अनेक लोक बजरंगबली, हनुमान यांचे नामस्मरण करतात. पण याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्या कोणत्याही देवाचे नाव घेऊ शकत नाही. तर मी तुम्हाला सुरुवातीला मंत्र सांगितलेले आहेत, ते मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. शास्त्रानुसार झोपेच्या वेळी देवाचे नामस्मरण केल्याने, देवतांचा जप केल्याने मनाला शांती मिळते, तुम्हाला आध्यात्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे चांगली गाढ झोप लागते. इतकेच नाही तर देवाचे नाव घेतल्याने भीती देखील कमी होते आणि अशुभतेचा प्रभाव देखील कमी होतो. जप केल्यामुळे आध्यात्मिक लाभही मिळतात. पण कोणत्याही देवाचे नाव घेतले पाहिजे याबाबत तुमचा काही नियम नसेल. मी तुम्हाला सांगितल्यानुसार तुम्ही कुलदेवतेचे देखील नाम घेऊ शकता. श्रद्धेनुसार देवाच्या नावाचा जप तुम्ही कोणत्याही करू शकता. शेवटी श्रद्धा आणि भावनिष्ठा महत्त्वाची आहे. शास्त्रानुसार पाहिले गेले तर देवाच्या नावाचा जप करण्यात फार शक्ती असते. तुम्हाला याचे फळ मिळते. झोपेत असताना देवाच्या नावाचा जप करणे फार दुर्मिळ आहे, कारण असे तोच करू शकतो ज्याने समाधीची 4थी अवस्था गाठलेली असते. पण जर योगी व्यक्तीशिवाय जर एखादा सामान्य माणूस हे करू शकला तर याचा अर्थ असा होतो की माणसाच्या अंतर्मनात परमेश्वर आहे. लोक अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी फार प्रयत्न करतात, कारण झोपेतही तुम्ही जर देवाच्या नावाचा जप करत असाल तर नाम जपाचा लाभ तुम्हाला वेळेमध्ये मिळत असतो. जर अशा वेळेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर परमेश्वर थेट तुम्हाला त्याच्या शरणात घेतील, मोक्ष प्राप्त होत असतो असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे. तुम्ही झोपण्याच्या वेळेला आवश्यकतेनुसार कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. हर हर मुकुंदे या मंत्राचा जप केल्याने डोकं शांत राहते, तुम्हाला त्रास कमी होतो. त्याचबरोबर चांगली झोप यावी म्हणून ऊं सा ता ना मा हा मंत्र देखील जप करू शकता. ओम गणपती नमः हा मंत्र जप केल्याने देखील तुमची भीती दूर होते. तर असे अनेक मंत्र आहेत ते तुम्ही आवर्जून जप करायचे आहे. यामुळे नक्कीच तुमच्या घरात सर्वांनाच फायदा होईल याचा. किंवा मग तुम्ही स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील जप करू शकता. अत्यंत फायदेशीर मंत्र आहे. या मंत्रामुळे देखील तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल. नामस्मरण केल्याने मनाला शाश्वत शांती मिळते, समाधान मिळते. यामुळे मानसिक ताण कमी होऊन चित्त शांत होते आणि सत्वगुण जागृत होत असतो. नित्य नामस्मरण केल्याने संकटे दूर होतात, विघ्ने टळतात आणि मनाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि दुःखांचा देखील नाश होतो. मन एकाग्र होते आणि विचारांची अस्वस्थता कमी होते. नकारात्मक विचार दूर होऊन मन प्रसन्न होते. संकटे आणि भीती यावर मात करण्याची शक्ती मिळते. आध्यात्मिक उन्नती आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यास मदत होते. मन शांत झाल्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचा त्रास आणि हृदयविकारासारख्या शारीरिक समस्या देखील सकारात्मक परिणाम होतो. या गोष्टी देखील सुधारतात. तर नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे हे वैज्ञानिकदृष्ट्या देखील मान्य झालेले आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील त्याला खूप महत्त्व आहे. थोडक्यात काय तर नियमित नामस्मरण केल्याच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंदी आणि अर्थपूर्ण वातावरण हे निर्माण होते. तर खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणून रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी मोबाईल हातात न घेता वेळात वेळ काढून नामजप मंत्र जप करणे खूप महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही आवर्जून नामस्मरण हे केलेच पाहिजे. बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम झालेले नक्की जाणवतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर जेव्हा देवाचे नाव घरामध्ये घेतले जाते त्या घरामध्ये काय घडतं हे आपण बघूयात. तर असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि देवाची कृपादृष्टी कायम त्या घरावर राहते. त्या घरावर कोणतेही संकटे विघ्न हे येत नाहीत. परंतु रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही देवाचे नाव घेत असताना या 5 चुका जर करत असाल तर तुमच्या घरातून शांती, सुख, समाधान हे कायम निघून जाईल आणि घरामध्ये असंख्य अडचणींना सामोरे जावे लागेल. तर अशा कोणत्या 5 चुका आहेत ते थोडक्यात बघूयात. तर नामस्मरण करताना रात्री तुम्ही जेव्हा झोपण्यापूर्वी अंथरुणावर बसून नामस्मरण करणार असाल त्यावेळेला आधी तुम्ही स्वच्छ हातपाय धुवून आलेले असावेत आणि पडून जप करायचा नाहीये. पाठ सरळ ठेवून मांडी घालून बसून तुम्ही हा जप केला तो उत्तम ठरेल. जर तुम्ही कोणाविषयी कटुता, वाईट विचार मनात ठेवून जर नामस्मरण करत असाल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्या नामस्मरणाचे फळ हे तुम्हाला कमी मिळेल. म्हणून सकारात्मक आणि सर्वांविषयी चांगले विचार ठेवत, देवाबरोबर चांगला भाव ठेवत त्यानंतरच तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. खरंच काही नामस्मरणाचा फायदा होतो का असा विचार देखील तुम्ही मनात आणू नका.
आणि पटकनच नाव घ्यायचे आणि 1-2 वेळेस घेऊन झोपी जायचे असे देखील अजिबात करायचे नाहीये. मनोभावे श्रद्धेने आणि विश्वासानेच तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. चुकीच्या पद्धतीने नामस्मरण केल्याने घरामध्ये मानसिक तणाव वाढू शकतो, भांडणे वादविवाद देखील वाढू शकतात. आणि हेच जर तुम्ही मनोभावे केले आणि योग्य पद्धतीने जर केले तर सकारात्मक प्रभाव त्याचे फार लवकर बघायला मिळतील. शीघ्र फळप्राप्ती होणार आहे. ज्या घरामध्ये देवाचे नाव घेतले जात नाही, झोपण्यापूर्वी देखील आणि दिवसभरात देखील घेतली जात नाही, त्या घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते आणि दिवसभराचे जे ताणतणाव आहेत ते देखील रात्री जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे देवाच्या नावामध्ये खूप सामर्थ्य आणि शक्ती आहे. म्हणून तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित स्वच्छ हातपाय धुवून त्यानंतरच तुम्हाला नामस्मरण करायचे आहे, मनोभावे करायचे आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.